लँग्वेजचे बुक्स आहेत आणि दुसरं एक जे बुक्स आहे ना सेम मराठी लँग्वेज मध्ये आहे. दोन लँग्वेज मध्ये बुक्स आहेत. तुम्ही रेफर करू शकता मराठी आणि इंग्लिश. हे तुम्हाला सॉफ्ट कॉपी भेटतील. आणि जर तुम्हाला हार्ड कॉपीज कलेक्ट करायचं असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसमधून कलेक्ट करू शकता. आणि ऑलरेडी मी जसं तुमचे कोणी कलिग्स किंवा फ्रेंड्स येत असेल आकुर्डी रेल्वे स्टेशन तर तुम्ही तिथून बुक्स कलेक्ट करू शकता. ओके. आता या बुक्स मध्ये A1 मध्ये जे काही टॉपिक्स आहेत आपण आज A1 चा सिलेबस बघणार आहोत. लाईक कंटेंट्स दोन पार्ट मध्ये डिवाइड केला जातो. टॉपिक्स कुठल्याही लँग्वेज मध्ये जो सिलेबस आहे दोन लँग्वेज मध्ये दोन पार्ट मध्ये असेल. एक जो पहिला सुरुवातीचा इनिशियल पार्ट असतो कंटेंट. कंटेंट मीन्स तुम्हाला काही टॉपिक्स आहेत आणि नेक्स्ट जो पार्ट असतो ग्रामर. दोन डिवाइड मध्ये एक पार्टचा कंटेंटचा पार्ट असेल आणि दुसरा जो टॉपिक असेल ग्रामर टॉपिक्स. कंटेंट मध्ये लाईक सुरुवातीला आपण जर्मन अल्फाबेट जसं इंग्लिश लँग्वेज मध्ये अल्फाबेट 26 अल्फाबेट आहे. सेम इन जर्मन लँग्वेज मध्ये टोटल 30 अल्फाबेट आहे. 26 प्लस 4 अल्फाबेट एक्स्ट्रा आहे. ओके. ग्रीटिंग्स काय असणार आहे आपण त्याला हाय हॅलो गुड मॉर्निंग. जसं जर्मन मध्ये गुटन मॉर्गन गुटन टाग गुटन आबन गुटन नाक. डेज जसं 7 डेज इन इंग्लिश मध्ये आहे सेम जर्मन लँग्वेज मध्ये मोनटाग दिनस्टाग मोनाट. नंबर्स मोनाट आहेत. नंबर्स पार्ट ऑफ डेज सीझन फॅमिलीज ऑक्युपेशन्स कलर टाइम हॉबीज प्लस हाऊसहोल्ड. आणि तुम्हाला जर्मन लँग्वेज A1 लेवल मध्ये तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन पण सांगता येते. A1 मध्ये ते पण कव्हर होणार. जसं इंट्रोडक्शन मध्ये काय असणार आहे ईश हायझ कैलाश. ओके. ईश कॉम हाऊस इंडियन. ईश ओन इन पुणे. इस प्रेश इंग्लिश मराठी हिंदी अँड बिशन डॉइच. मायन हॉबीज इन स्पिलन क्रिकेट ह्युरन म्युझिक. दॅट्स इट. असे तुमचे काय जर्मन लँग्वेज मध्ये अल्फाबेट्स आणि त्याच्या पॅरली तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन इन A1 लेवल मध्ये पण कव्हर करता येते. आता नेक्स्ट टॉपिक्स येत आहेत ग्रामर टॉपिक्स. ग्रामर टॉपिक्स म्हणजे आर्टिकल्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आर्टिकल्स वर्ब्स वर्स फॉर्म आणि पर्सनल प्रोनाउन म्हणजे जाईन फॉर्म इश डू एअर जीएस. कॉन्जुगेट कसं करायचं वर्ब्सला अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. मॉडेल वर्ब्स आहेत. टीव्ही वर्स पास्ट टेन्स अक्युझॅटिव्ह डॅटिव्ह. जर्मन लँग्वेज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट केसेस असतात. व्हॉट इज अक्युझॅटिव्ह व्हॉट इज अ डॅटिव्ह व्हॉट इज द गेनिटिव्ह. ओके. नॉमिनेटिव्ह. ओके. इम्परेटिव्ह प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स ईमेल रायटिंग्स. ओके. आणि एक्झाम पॅटर्न लाईक तुम्हाला एक्झाम गोइथे असेल टेल का असेल त्याचा काही एक्झाम पॅटर्न असतो. ओके. हा ओव्हरऑल A1 चा कंटेंट्स आहे. तुम्हाला जे काही कंटेंट्स आहेत ना A1 लेवलचे कंटेंट्स आहेत. नेक्स्ट आज याच्या पॅरली सेम मराठी बुक्स तुम्हाला मी मराठीवाला बुक्स शो करतोय. हे जे बुक्स आहे ना मराठी लँग्वेज मधून. ओके. जर्मन भाषेवरचे मराठी. आता आजचा जो फर्स्ट टॉपिक्स आहे अल्फाबेट्स. जसं तुम्हाला इथे सगळे कंटेंट्स आहेत. ओके. हे बघा हे पूर्ण म्हणजे इथे तुम्हाला अल्फाबेट्स बघा इथे उच्चार कसे करायचे आ बे से डे असे उच्चार असेल. हे बुक्स याच्या हार्ड कॉपी पण आहेत आणि सॉफ्ट कॉपी पण आहेत. ओके. हे वाले आहेत मराठीवाले बुक्स. आणि याच्या पॅरली तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट कोर्स बुक्स अँड आर्बाइड बुक्स. कोर्स बुक्स मीन्स कोर्स बुक्स. ओके. हे ओनली सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड केले जातात. ओके. याच्या नॉट हार्ड कॉपी. हे सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड केले जातात त्याचे तुम्हाला प्रिंट आउट करायचे आहेत. नेटवर्कचे बुक्स आहेत डॉईच एल्सप्रेन्स प्राग. ओके. हे लँग्वेज कोर्स बुक्स आहेत. दिस इज अ कोर्स बुक्स. कोर्स बुक्स मीन्स कोर्स बुक्स असेल. आणि एक नेक्स्ट असतं आर्बाइड बुक्स. आर्बाइड बुक्स मीन्स टू वर्क बुक असणार आहे. ओके. बघा गुटन टाक पहिला जो टॉपिक आहे गुटन टाक फ्रेंड कलिग्स und ich in der Stand guten Abend. येस. ओके. हे आर्बाइड बुक्स आणि दिस इज आर्बाइड बुक्स. कोर्स बुक्स आणि आर्बाइड बुक्स याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे असतात. पूर्ण एक्सरसाइज आहे. ओके. असं ओव्हरऑल 2 महिन्याचा कोर्स असेल A1 लेवलचा. मंडे टू फ्रायडे लेक्चर्स असणार आहेत आणि सॅटर्डे संडे आपलं स्पीकिंगची प्रॅक्टिस वेगळी असेल. ओके. डेली 1 hour लेक्चर्स. मी तुम्हाला मॉर्निंगचा टाइम असेल टाइम सगळ्या स्टुडंटच्या अकॉर्डिंग एक टाइम फिक्स करणार आहोत त्या टाइमनुसार डेली 1 hour लेक्चर्स आहेत. आज जो फर्स्ट टॉपिक्स आहे ऑलरेडी स्टुडंट एनरोलमेंट आहे तर त्यासाठी आज जो